हाँ क्या बोलता हो तो? हाँ समजलं का? हाँ क्या बोलते तो? क्या करते तो? पोरांना फसवलेलं आहे. ही भाषा आहे का रे तुझी? हा जीएसटी ऑफिसर बोलतो ना तू? इन्स्पेक्टर बोलतो ना? काय इन्स्पेक्टर? हाँ काय इन्स्पेक्टर? हाँ कसं बोलतो? हाँ कुठं बोलतो का तू? हाँ कुठं बोलतो का तो? नहीं मैं हाँ देखिए क्या दिक्कत है कुठं बोलतो का तो? नहीं ऐसा कुछ नहीं नीट हिशोबाने बोल. समजलं का? हाँ कुठं बोलतो तो? हे ना आप मुझे क्या करते तो? पोरांना फसवलेलं आहे. जीएसटी ऑफिसर आहेस ना? इन्स्पेक्टर आहेस. जी जीएसटी नंबर कुठे? जीएसटी नंबर है कुठे? दाखव जरा कुठं बोलतो? दाखव. हाँ समजलं का? पोरांना फसवणार आहे की तू ते? नहीं ऐसा क्या? नहीं है ऐसा बिल्कुल नहीं है मैं एक बच्चे के लिए कमिटेड हूँ क्या कमिटेड? दाखव काय कमिटेड सांग जरा मला त्या आप देखो ना सिलेक्शन काय सिलेक्शन झालं दाखव. ताई कुठे गेली ती? दिखाता काय बोलला हा? सर मला बोला की जा जे करणे करले एक ही पैसे भाषा आहे का रे तुझी? हाँ एक्चुअल में बच्चे को जीएसटी ऑफिसर बोलतो ना तू? इन्स्पेक्टर बोलतो ना? कुठला इन्स्पेक्टर? हाँ कुठला इन्स्पेक्टर? हाँ हिला काय बोलला तू? रियली सॉरी काय बोलला? रियली बस खालती. खालती बस. काय आधी बोलला बस. तू? रियली तू काय बोलला हिला? नहीं हिला मैंने काय ये बोलला? बोला कि पेरेंट्स से बात करवाइए पेरेंट्स इथे काय बोला? मैं तो रेगुलर यहाँ रहता या ताईला काय बोललास? हूँ हा काय करायचंय करून घे. हा कुठलं ऑफिसर आहे? हिंदी मैं हिंदी में कस्टम हाउस कुठला? जवाहरलाल नेहरू कस्टम हाउस जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसला आहेस तू? फोन लाव जरा कुठे कस्टम हाऊसला कुठे जॉबला आहे? मैं वही तुझ्या सिनियरला फोन लाव. फोन कर रहा था लाव फोन. मैं आपसे बात कर रहा हूँ नहीं डुप्लीकेट नहीं डुप्लीकेट आईडी देतो तू? नहीं हाँ? सर एक्चुअली Duplicate ID देतो का? पंचिंग आईडी होती है पंचिंग आईडी होती सांगता? जीएसटी ऑफिसर आहेस ना? जी. इन्स्पेक्टर आहेस. जी जीएसटी नंबर कुठे? जीएसटी नंबर है कुठे? दाखव जरा खोटं बोलतो? दाखव. खोटं बोलतो? हाँ? हाँ? है जीएसटी नंबर खोटं बोलतो? हे काय आहे? दाखव. जीएसटी नंबर दाखव. इन्स्पेक्टर आहेस ना? मैं लिख रहा हूँ आप बिल्कुल बैठिए. इन्स्पेक्टर आहेस ना? हाँ, जीएसटी नंबर दाखव. हाँ. या ताईला काय बोललास तू? मैंने बोला कि काय करायचं करून घे. बेटा बोललास. नहीं 50% हम आपको ऑफ कर बेटा बोललास का? बोला हूँ काय आहे? बेटा बोललास. नाही क्या बोललास ताई बोल? बोला जाओ जो करना कर 1 रुपया नहीं दूंगा. नहीं ऐसा नहीं है ही बेटा तुझी भाषा आहे का? व्हाट्सएप ही भाषा आहे का? में दिखा ही भाषा आहे का तुझी? व्हॉट्सअपची रेकॉर्डिंग काय पाठवली होती तुझी? व्हॉट्सअपचे रेकॉर्डिंग कोणाला पाठवलं रेकॉर्डिंग? देखिए आप बैठिए जो इश्यू है मैं आपसे इश्यू तू बस खाली हाँ. खाली बस. मैं तू इन्स्पेक्टर आहेस का? मला सांग अजून पण. तुला अजून पण वेळ देतो. सांग इन्स्पेक्टर आहेस का? हे बाई, कॅशवाले कोण कोण येतात? कॅश कोणी भरलेत? कॅश भरलेत ना? या इथे या. हे काय? नहीं या इथे या ताई. पूरा हम लोग दिखाते हैं पॅरेंट्स पण या ना जरा जागा. पॅरेंट्स पण या का तिकडे? चेअर काढा. ही चेअर फेकून दे ना. 25 विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली. आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र अनुवाद सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं. जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आयडी नाहीये. प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही. त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे. माझ्या मते यांची एक ब्रँच वाशीला आहे. तिथे पण आमची महाराष्ट्र अनुवाद विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येत्या 1-2 दिवसात. यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे. ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत. काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू. आणि ते विद्यार्थ्यांची खूप आरेरावीने बोलायचे, शिवीगाळ करायचे. विद्यार्थिनी आहेत, लहान लहान मुली आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची. शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर 2-2 महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा. त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये. हे सगळं बोगस आहे. आलेलो तेव्हा आम्हाला सांगितले गेले बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत. अजूनपर्यंत त्यातली 4-5 महिने झाले आम्ही क्लासेसला अजून एकही काहीच त्यातला झालेला नाहीये. आणि मॉक टेस्ट वगैरे असतात त्यातलाही काहीच नाही. आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे वगैरे काहीच नाही.
आणि फॅकल्टी 2-2 महिन्याला फॅकल्टी बदलतात, जेणेकरून आमचा पोर्शन म्हणजे तो अजून बेसिकच चालू आहे की ऍडव्हान्स पर्यंत पोहोचलोच नाही आम्ही. आणि काल त्याशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का, त्याचं असं म्हणणं की माझ्या हिशोबाने फॅकल्टी चालेल, शिकायचं आम्हाला आहे ना, मग आम्हाला पण जर पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे, आम्हाला तो पटला पाहिजे ना, तरच आम्ही पुढे शिकू. तर अशा प्रकारचं जे होतं काल बिहेवियर असा होता की हाडतूड करून बोलत होता. तुम्हाला काय सांगितलेलं, कोण आहे तो, ओळख काय सांगितली? जीएसटी इन्स्पेक्टर होते, 3 स्टार मध्ये होते ते, असं आम्हाला सांगितले गेले होते. पण त्यातलं आता आम्हाला खरं कळतंय की त्यातलं असं काहीच नाहीये. ते ऍडमिशन खूप जणांचं होते आणि त्यांनी 700 जणांचं सिलेक्शन झाले असं आम्हाला सांगितले होते. पण 700 मधून अजून पण एकही सिलेक्टेड मुलगा अजून पण किंवा मुलगी आम्हाला अजून इथे दिसलेली नाहीये. मला सांगितलेलं की हा मी मतलब आपका मैं करवा के दे दूंगा सिलेक्शन. माझी मम्मी पण आली होती, माझ्या मम्मी समोर पण बोला की हा और लेक्चर होने के बाद ना मैं आपको अलग से सिखाऊंगा. सर तो काहीच मला शिकवलं नाही आणि 5 महिने झालेत मला. आणि मला म्हणजे खूप घुमत होते मला की हा आपको करवा दूंगा, सब हो जाएगा आपका, पण काहीच नाही केलं, काहीच नाही शिकवलंय मला. कशा पद्धतीने काय शिक्षण? माझं SSC GDचं होतं. मी त्याला बोलली होती की फक्त मला GD साठीच मी NCC केली आहे म्हणून मला सांगितलेलं त्याला. मला तो बोलला की मैं आपको पूरा अलग से बैठ के सिखा दूंगा, पण तो सरच गायब झाला कुठेतरी. क्लासेस तर होत होते का वेळेवर? क्लास वेळवरती होत होते, पण कधी कधी सुट्टी, टीचर्स चेंज होतं ते, आणि GKGS तर एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये, असं शिकवत होते. आणि 5 महिने वेस्ट केलेत सर माझे. काल तुम्हाला काय म्हणलं होतं, पैसे देण्याबाबत तुम्हाला आग्रह केली? हा, मी माझ्या दीदीला घेऊन आली होती, तर माझ्या दीदी समोर माझी दीदी काय बोलली की ठीक आहे 50% रिफंड तो देईल असं बोलला. माझी दीदी बोलली ठीक आहे चालेल, पण तो काय नंतर बोलला की मी बोलली कि मैं क्यों लूं 50% रिफंड, आपने मुझे नोट्स भी नहीं दिए, कुछ भी नहीं दिए, तो फिर मैं नहीं लूंगी, मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है. तो बोलतोय की जाओ जो करना है कर लो, 1 रुपया नहीं दूंगा, असं तो बोलला सर मला.